नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे प्रभावी प्रत्याभरण किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत फीडबॅक म्हणतो. चला तर प्राध्यापक M.R. जोशी यांच्या अभ्यासाच्या आधारे ही कला नेमकी आहे तरी काय हे समजून घेऊया. पण एक मिनिट थांबा. आपल्याला यावर इतकं बोलायची गरजच काय आहे असं वाटू शकतं, नाही का? विचार करा, एखाद्याला 10 पैकी 7 गुण मिळाले किंवा फक्त वा छान काम असं म्हटलं, तर ते शिकण्यासाठी खरंच पुरेसं आहे का? हाच प्रश्न आपल्याला या चर्चेच्या अगदी गाभ्याशी घेऊन जातो. ठीक आहे, तर पुढच्या काही मिनिटात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आपण प्रत्याभरण म्हणजे काय, ते शिकण्याच्या प्रक्रियेसाठी इतकं महत्त्वाचं काय आहे, त्याचे प्रकार कोणते, प्रभावी प्रत्याभरणाचे सुवर्ण नियम काय आहेत, याचा परिणाम कोणावर होतो आणि शेवटी या सगळ्याचं सार काय आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासनं. प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक म्हणजे नेमकं काय? ओके, तर प्रत्याभरण म्हणजे फक्त कामाला मार्क देणं किंवा चूक बरोबर सांगणं नाहीये. नाही, ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे. यात शिकणाऱ्या व्यक्तीच्या कामाचं नीट मूल्यांकन केलं जातं. त्यात काय चांगलं आहे म्हणजे बलस्थानं कोणती हे ओळखलं जातं. कुठे चुका झाल्या ते दाखवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे सुधारणा कशी करायची यासाठी मार्गदर्शन केलं जातं. ह्यालाच K.S. सिंग यांनी खूप सुंदर शब्दात मांडले. ते म्हणतात की विद्यमान कामगिरी आणि अपेक्षित उद्दिष्ट यामधलं अंतर कमी करणारी मार्गदर्शक माहिती म्हणजे प्रत्याभरण. म्हणजे बघा, हे अंतिम ध्येय नाहीये, तर तिथपर्यंत पोहोचायला मदत करणारा एक पूल आहे. किती छान विचार आहे हा. बरं, हा पूल तर महत्वाचा आहे, पण शिक्षण प्रक्रियेच्या मोठ्या चित्रात तो नेमका कुठे बसतो, त्याचं स्थान काय आहे, चला ते पाहूया. शिक्षणशास्त्रात फर्स्ट यांचं एक प्रसिद्ध मॉडेल आहे. ते सांगतात की शिकवण्याचे 3 मुख्य टप्पे असतात. पहिला उद्दिष्टे ठरवणे, म्हणजे आपल्याला काय शिकायचंय हे निश्चित करणे. दुसरं अध्ययन अनुभव, म्हणजे ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे. आणि तिसरं मूल्यमापन, म्हणजे ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत आपण पोहोचलो की नाही हे तपासणे. पण विचार करा, हे 3 टप्पे तर झाले, पण यांना एकमेकांशी जोडून एक जिवंत चक्र कशामुळे तयार होतं? आणि उत्तर आहे प्रत्याभरण. हो, फीडबॅकच तो महत्त्वाचा दुवा आहे जो या 3ही टप्प्यांना जोडतो. त्याच्यामुळे ही प्रक्रिया फक्त एका सरळ रेषेत न जाता एक सतत सुधारणा करणारं चक्र बनते. आणि हे चक्र फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर शिक्षकांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. ओके, तर प्रत्याभरण का महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलंय. आता प्रश्न येतो की ते द्यायचं कसं? म्हणजे शिक्षकाच्या भात्यात कोणकोणती साधनं आहेत? चला, तेच पाहूया. मुख्यतः 4 पद्धती वापरल्या जातात. पहिला आहे लेखी, म्हणजे वहीत किंवा पेपरवर लिहून दिलेलं. याचा फायदा काय? तर ते तपशीलवार असतं आणि कायम आपल्यासोबत राहतं. दुसरं आहे तोंडी, म्हणजे थेट बोलून. हे तात्काळ मिळतं, त्यामुळे गैरसमज लगेच दूर होतात आणि प्रोत्साहनही मिळतं. तिसरं आहे गट प्रत्याभरण, म्हणजे वर्गात सगळ्यांसमोर चर्चा करणं. यामुळे वेळ वाचतो आणि मुलं एकमेकांकडूनही शिकतात. आणि चौथं वैयक्तिक, म्हणजे एका विद्यार्थ्यांना बाजूला घेऊन बोलणं. हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा खूप वैयक्तिक मार्गदर्शन करायचं असेल. म्हणजे बघा, प्रत्येक पद्धतीची आपली एक जागा आहे, एक महत्त्व आहे. पण फक्त कोणती पद्धत वापरायची हे माहीत असून भागत नाही. खरी जादू आहे ती देण्याच्या पद्धतीत, त्यामागच्या विचारात. आणि याच विचाराला आपण म्हणू शकतो प्रभावी प्रत्याभरणाचे सुवर्ण नियम. इथे फरक बघा किती मोठा आहे. एकीकडे आहे हे चुकलंय, संपला विषय. पण दुसरीकडे विधायक प्रत्याभरण काय म्हणतं? ते म्हणतं, या मुद्द्यासाठी आणखी एक उदाहरण दिलं असतं तर तुझं उत्तर अजून प्रभावी झालं असतं. पाहिलंत, इथे फक्त चूक नाही दाखवली, तर सुधारणेचा मार्गही दाखवला आहे. हाच तो खरा फरक आहे. तर मग हे सुवर्ण नियम नेमके आहेत तरी काय? चला, एक एक करून पाहू. पहिलं, ते विशिष्ट असावं. छान लिहिलंय असं मोघम म्हणण्यापेक्षा प्रस्तावना खूप आकर्षक आहे असं सांगा. दुसरं, कौतुक आणि सूचना यात समतोल साधा. तिसरं, ते वेळेवर द्या. परीक्षा होऊन महिना झाल्यावर फीडबॅक देऊन काय उपयोग? चौथं, फक्त अंतिम निकालावर नाही, तर केलेल्या प्रयत्नांवर आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. पाचवं, ते आश्वासक असावं, कठोर किंवा टीका करणारं नसावं. सहावं, हा एकतर्फी संवाद नसावा, शिकणाऱ्यालाही बोलण्याची संधी द्या. आणि शेवटचं, मुद्दे स्पष्ट करण्यासाठी उदाहरणं वापरा.
हे नियम पाळले की आत्मविश्वास वाढतो आणि प्रगतीला खरी चालना मिळते. बरं, समजा आपण हे सगळं केलं, असं प्रभावी प्रत्याभरण द्यायला सुरुवात केली, तर काय होईल? याचा फायदा नक्की कोणाला होतो? उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. अर्थात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जवळपास 50% हा विद्यार्थ्यांनाच होतो. पण इथेच गोष्ट संपत नाही. अभ्यास सांगतो की 30% फायदा हा शिक्षकांना स्वतःला होतो आणि उरलेला 20% फायदा पालकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे जी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच फायदा पोहोचवते. ह्यालाच आपण रिपल इफेक्ट म्हणू शकतो. कसं? तर बघा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना प्रगतीचा मार्ग स्पष्ट दिसतो. हे पाहून शिक्षकांना कळतं की त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल करायला हवा. आणि जेव्हा हे सगळं पालकांना कळतं, तेव्हा ते सुद्धा आपल्या मुलांच्या शिकण्यात अधिक सक्रियपणे आणि योग्य प्रकारे सहभागी होऊ शकतात. यातून एक असं वातावरण तयार होतं जिथे प्रत्येकजण विकासासाठी एकत्र काम करतो. चला, तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत जे आपण लक्षात ठेवायला हवेत? सारांश काय? तर 4 मुख्य गोष्टी. 1. प्रत्याभरण हा शिक्षण प्रक्रियेचा शोभेचा भाग नाही, तो अविभाज्य भाग आहे. 2. त्याचा मुख्य उद्देश भीती घालणं नाही, तर आत्मविश्वास वाढवून शिकण्याची प्रेरणा देणं आहे. 3. सर्वोत्तम प्रत्याभरण तेच जे सकारात्मक, स्पष्ट, विधायक आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार दिलेलं असतं. आणि 4. ही केवळ चुका दाखवणारी प्रक्रिया नाही, तर शिकण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करणारी एक सुंदर प्रक्रिया आहे. आणि शेवटी आपण सर्वांनी स्वतःला विचारण्यासाठी एक प्रश्न. आपण जी माहिती देतो, मग ती शाळेत असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी, ती माहिती फक्त भूतकाळात काय झालं याचं मूल्यमापन करणारी असते की भविष्य घडवण्यासाठी सक्षम करणारं मार्गदर्शन असते? यावर नक्कीच विचार करायला हवा.